पुढची बातमी ही अमेरिकेतूनच। अमेरिकेत लॉस एंजेलिस शहर सलग दुसऱ्या दिवशीही पेटलेलं दिसलं। अवैध स्थलांतरितांविरोधातील कारवाई दरम्यान 44 जणांना अटक करण्यात आली आणि त्यावरून वातावरण चांगलंच तापलं। शहरात स्थलांतरित समर्थकांनी जोरदार आंदोलनं केली। या आंदोलनांना हिंसक वळण लागलं। केंद्रीय यंत्रणांनी या आंदोलकांची धरपकड केली, मात्र तरी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिलंय। दुसरीकडे केंद्राच्या या कारवाईविरोधात शहर प्रशासनानंही आपलं मत मांडलंय। त्यामुळे हा वाद इतक्यात शमणार नाही अशी चिन्ह दिसू लागली आहेत। जाळपोळ, दगडफेक, अश्रुधूर, धरपकड। लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर नुसतं धुमशान। केंद्रीय यंत्रणा आणि आंदोलकांची झुंबाझुंबी। एखाद्या अविकसित मागासलेल्या देशात शोभावं असं चित्र अमेरिकेच्या लॉस एंजेलिस सारख्या श्रीमंत विकसित शहरात पाहायला मिळालं, तेही सलग 2 दिवस। त्याचं झालं असं की शुक्रवारी अमेरिकेच्या सरकारी यंत्रणांनी अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई तीव्र केली। लॉस एंजेलिसमध्ये इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजेच ICE आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी अर्थात DHS अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू केलं। या कारवाईचे काही एरियल व्हिडिओ समोर आले। यात सशस्त्र अधिकारी सशस्त्र वाहनांमधून आले आणि त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली। या कारवाईबाबत कोणती अधिकृत माहिती मात्र जारी करण्यात आली नव्हती किंवा पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असा आरोप होतोय। या कारवाई दरम्यान यंत्रणांनी सुमारे 44 जणांना अटक केली। या 44 जणांना लॉस एंजेलिसच्या डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर कारवाई विरोधात डिटेन्शन सेंटर बाहेरच आंदोलकांनी एकच घलका केला। यावेळी अटक करण्यात आलेल्यांची सुटका करा ही मागणी करण्यात आली। हळूहळू गर्दी प्रचंड वाढू लागली, तेव्हा पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनीही सुरक्षा अधिक कडक केली। गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांसह अनेक साधनं पोलिसांनी हातातच ठेवली होती, मात्र आंदोलकही मागे हटायला तयार नव्हते। त्यांची सुटका करा, त्यांना इथंच राहू द्या अशी घोषणाबाजी करतानाच ICE या यंत्रणेविरोधातही जोरदार नारेबाजी करण्यात आली। ICEनं LA बाहेर पडावं अशी निग्रही मागणी करण्यात आली। दरम्यान असंतोष वाढत असतानाच या कारवाईबाबत अधिक माहिती देण्यात आली। ICEनं 3 ठिकाणी सर्च वॉरंट जारी केले होते, त्याप्रमाणे कारवाई करण्यात आल्याची माहिती गृह विभागानं दिली। तर प्रत्यक्षात 60 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली असा दावा स्थलांतरितांच्या समर्थकांनी केलाय। यात 2 डेपो, 1 गोदाम आणि काही दुकानांचा समावेश आहे। एका आस्थापनावर आपल्या कामगारांसाठी बनावट कागदपत्र वापरत असल्याचा संशय आल्यानं वॉरंट बजावण्यात आल्याची माहिती गृह विभागानं दिली आहे। त्याप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे। आंदोलन पेटताच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या 2000 जवानांना लॉस एंजेलिसमध्ये तैनात करण्याचे आदेश दिले। त्यानंतरही परिस्थिती काही नियंत्रणात आली नाही, त्यामुळे केंद्र सरकारवर अधिक टीका होती। शनिवारीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरासह अनेक साधनं वापरण्यात आली, तर आंदोलकांनी दगडफेक करत जवानांना नामोहरम केलं। रस्त्यावर जाळपोळ दिसली। दरम्यान 2 दिवसात 100 स्थलांतरितांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। तसंच एका कामगार संघटनेच्या एका महत्त्वाच्या नेत्यालाही अटक करण्यात आली। त्यानंतर तर आंदोलक अधिकच संतापले। लॉस एंजेलिसमध्ये अशा प्रकारे केंद्रीय जवानांना तैनात करण्यावरून डेमोक्रॅट्सनी टीका केली आहे। हे जाणून बुजून केलं जात असून यामुळे तणाव वाढणार असल्याचा दावा विरोधकांनी केलाय। तर संरक्षण मंत्र्यांनी लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकन सैन्यही तैनात करण्याचे संकेत दिले। पॅरामाउंटमध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक दिसली। फेडरल बिल्डिंगमधील एका डिटेन्शन सेंटर बाहेर सारे आंदोलक जमले होते। त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली। यावेळी आंदोलकांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली। काही शॉपिंग कार्ट्स रस्त्यावर ओढल्या, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, तसंच गस्ती पथकावरही दगडफेक केली। या सगळ्यामुळे पॅरामाउंटमधलं वातावरण तणावपूर्ण झाल्याचं पॅरामाउंटच्या महापौर पेगी लेमन्स यांनी सांगितलं। त्यांनी या कारवाईवर टीका केली आहे। I would like to reiterate what the sheriff said, which is हे स्पष्ट करावं लागेल की यात शहर प्रशासनाचा कोणताही सहभाग नाही। अशा प्रकारची काही कारवाई होणार आहे याबाबत शहर प्रशासनाला काहीही माहिती नव्हती। माझ्या मते होमलँड सिक्युरिटी ऑफिस हे बंदर प्रशासनाशी संबंधित आहे आणि त्या प्रकारच्या कारवाया ते करत असतात।
अशा काही छापासत्रांमध्ये त्यांचा हात आहे हे जरा कल्पनेपलीकडचंच आहे. ही एक फेडरल कारवाई आहे, त्यात आम्हाला काही फारसं बोलता येणार नाही, कारण परिस्थिती कशी हाताळावी हे फेडरल सरकारनं ठरवावं. मात्र परिस्थिती वेगळ्या पद्धतीनं हाताळता आली असती. मात्र जे झालं ते सगळं समोर आहे. But we've known them as दुसरीकडे लॉस एंजेलिसच्या शेरिफनंही या कारवाईत त्यांचा हात नसल्याचं म्हटलंय. The LA County Sheriff's Department does not and will not participate in civil. एले काउंटी शेरिफ डिपार्टमेंटने ही कारवाई केलेली नाही आणि करणारही नाही. आम्ही हे आधीच स्पष्ट केलंय. ही केवळ विभागीय पॉलिसी नाही तर काउंटी पॉलिसी आहे. मात्र जर फेडरल एजंटवर हल्ले झाले तर ते आमची मदत मागू शकतात आणि आम्हाला ती मदत करावीच लागेल. कोणत्याही यंत्रणेने कायदा सुव्यवस्थेबाबत आमची मदत मागितली तर ती करणं आम्हाला बंधनकारक असतं. मात्र कुणाला अटक करण्यासाठी किंवा स्थलांतरितांविरोधातल्या कारवाईसाठी आम्ही मदत नाही करू शकत. Help is though is if they're under violent attack. एकूणच जी कारवाई झाली त्यावर शहर प्रशासनानंही नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली आहे. त्याला आता सुमारे 5.5 महिने उलटून गेलेत. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत हजारो स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी धाडण्यात आले. तरी अजून कारवाई सुरूच आहे. रोज सुमारे 1600 स्थलांतरितांना पकडण्याचं ध्येयच ठेवण्यात आलंय. त्याप्रमाणे कारवाई केली जाते. तर यंत्रणेनं केलेल्या दाव्यानुसार या स्थलांतरितांच्या आड काही धोकादायक गुन्हेगार अमेरिकेत लपलेत आणि त्यांना पकडण्यात आले. मात्र या विरोधात प्रचंड असंतोष पसरलाय. आतापर्यंत अनेक आंदोलनं झाली, मात्र लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या या कारवाईनंतर असंतोषाचा उद्रेक झाल्याचं दिसलं. दुसरीकडे या कारवाईचा लॉस एंजेलिस प्रशासनानंही विरोध दर्शवलाय. या कारवाईत राज्य प्रशासन कोणतेही सहकार्य करणार नाही किंवा सहभाग घेणार नाही असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. त्यामुळे स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून स्थानिक तसंच राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातच मोठे मतभेद दिसून आले. आता शुक्रवार शनिवारी झालेल्या या कारवाईवरील आंदोलनानंतर ट्रम्प प्रशासन पूर्ण परिस्थिती कसं हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.